और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विविध लोकहिताचे विषय लावून धरत प्रभावी उपस्थिती नोंदवली। 15 बैठकींसाठी 100% उपस्थित राहणाऱ्या मोजक्या आमदारांपैकी ते एक होते। प्रश्न विचारण्यापासून विधेयकांवरील चर्चेपर्यंत आणि ठोस सूचनांपासून औचित्याच्या मुद्द्यापर्यंत त्यांनी दमदार कामगिरी बजावली। आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केवळ प्रश्नच विचारले नाहीत, तर ते स्थानीय आणि राज्यस्तरीय प्रश्नांवर सुसंगत, ठोस आणि व्यापक भूमिका घेऊन उभे राहिले। पत्रकार, कामगार, शिक्षक, रुग्ण, वाहतूक पीडित, झोपडीधारक, शेतकरी, महिला, विद्यार्थी अशा सर्व घटकांसाठी त्यांची लढाई दिसून आली। त्यांच्या या अभ्यासपूर्ण आणि जिव्हाळ्याच्या कामगिरीमुळे चिंचवडकरांचा आवाज विधान भवनात ठामपणे पोहोचला। आज त्यांनी ठरवलेल्या पत्रकार परिषदेस माजी महापौर उषा तथा माई ढोरे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, प्रदेश सदस्य संतोष कलाटे, माजी नगरसेविका उषा मुंडे, शारदा सोनवणे, अश्विनी चिंचवडे, संगीता भोंडवे, निर्मला कुटे, आरती चोंदे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, अभिषेक बारणे, सिद्धेश्वर बारणे, राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, बाबासाहेब त्रिभुवन, संदीप कसपटे, संतोष कांबळे, संदीप गाडे, विठ्ठल भोईर, विभीषण चौधरी, महेश जगताप, काळूराम नडे, तानाजी बारणे, भाजप मंडलाध्यक्ष गणेश ढोरे, सनी बारणे, मोहन राऊत, हर्षल नडे, सोमनाथ तापकीर, मंडलाध्यक्षा पियुषा पाटील, रामदास कसपटे, अतुल पाटील, नरेंद्र माने, दीपक भोंडवे, सोमनाथ भोंडवे, प्रसाद कसपटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सर्व पत्रकार बंधू, सर्व उपस्थित असलेले सर्व भाजप पक्षीय प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, व्यासपीठावर उपस्थित असलेले चिंचवड विधानसभेचे आपले सर्वांचे आवडते आमदार माननीय शंकरभाऊ पांडुरंग जगताप, त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते, सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्वांचं मी मनपूर्वक या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करते। नमस्कार सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी मनापासून स्वागत करतो। आजची पत्रकार परिषद खरं तर कालच ठरली होती, पण काल आमदार आपल्या दारी हा उपक्रम अगोदरच आल्यामुळे अधिवेशन संपल्या 19ला लगेच पत्रकार परिषद घ्यावी असा आमचा मानस होता, पण एक दिवस त्याला उशीर झाला। या पावसाळी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये पिंपरी चिंचवड शहरासाठी आणि राज्य असेल, जिल्हा असेल, यासाठी या विधिमंडळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधित्व म्हणून मी जे काही प्रश्न उपस्थित केले, जनहिताच्या, लोकांच्या कल्याणासाठी आणि समाज उपयोगी असे अनेक प्रश्न उपस्थित करण्याची जी संधी मला विधिमंडळामध्ये पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मिळाली, त्याचा छोटंसं अवलोकन करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आज इथे घेतलेली आहे। आणि त्या निमित्ताने उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। या पत्रकार परिषदेला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक, नगरसेविका यांचंही मी मनापासून स्वागत करतो। हिवाळी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड शहर असेल, चिंचवड मतदारसंघ असेल, याच्या निमित्तानं जे प्रश्न उपस्थित करायला मला संधी मिळाली, खरं तर एक कारण आता आमदार झाल्यानंतर तसं पाहिलं तर हे तिसरं अधिवेशन होतं। पहिलं हिवाळी अधिवेशन फार शॉर्ट पिरियडमध्ये होतं, त्याच्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन
हे उन्हाळी अधिवेशन झालं आणि आत्ताच्या या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं जे काही प्रश्न मांडण्याची जास्तीची संधी मिळाली त्याबद्दल मी खरोखरच म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल, विधिमंडळाचे सर्व जे काही अधिकारी असतील यांच्या माध्यमातून मला हे प्रश्न उपस्थित करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खरोखरच त्यांचं मनापासून आभार मानतो की याच्यामध्ये टोटल मी एकूण 11 तारांकित प्रश्न विचारलेले होते, 10 लक्षवेधी सूचना मांडल्या होत्या आणि विधेयक असेल, अर्धा तासाची चर्चा असेल, या अशा वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून मी ज्या लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे काय आहे ते आपल्या परिसरामध्ये म्हणजे पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा हिंजवडी IT पार्कला जाणारे रस्ते असतील त्याच्याबाबतची वाहतूक समस्या ही प्रश्न मांडला आणि त्याच्यानंतर माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे मागणी केल्यानंतर लगेचच त्यांनी अधिवेशनाच्या काळातच एक संयुक्त बैठक घेऊन ज्या पद्धतीनं वाहतूक कोंडीवर त्यांनी जो तोडगा काढला आणि आपण आता पाहत असाल की आम्ही जे प्रश्न नागरिकांनी ITNsने जे प्रश्न उपस्थित केले होते, ज्या अडचणी सांगितल्या होत्या, मग वाहतुकीच्या बाबत असतील, त्याचप्रमाणे पाण्याची समस्या असेल, रस्त्याच्या बाबत असेल, ह्या सगळ्या सोडवण्याचा ह्या विधिमंडळाच्या द्वारे मी प्रयत्न केला आणि त्याचं प्रत्यय आपण पाहिलं तर वाकड असेल, हिंजवडी असेल या भागातील जे काही अतिक्रमण रस्त्यावर अतिक्रमण झाली होती त्या कारवाईला लगेचच सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे आपण लोकांनी जे प्रश्न सुचवले होते, जनतेने जे प्रश्न सुचवले होते ते विधिमंडळात मांडल्यानंतर लगेचच त्याला कारवाई आणि त्याच्यावर तोडगा उपाय हे महाराष्ट्र शासनाने लगेच घेतला. त्याबद्दल मी खरोखरच पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं, संपूर्ण ITNच्या वतीनं, हिंजवडीकरांच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांचंही मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो की त्यांनी तत्परतेने लगेचच या समस्येवर तोडगा काढण्याचा लगेचच प्रयत्न केला. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरामधील जे काही इतर प्रश्न होते त्या प्रश्नांवरही या विधिमंडळाच्या माध्यमातून मी प्रश्न उपस्थित केले. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जो काही आपला प्रारूप विकास आराखडा आहे, या प्रारूप विकास आराखड्यामध्ये जे काही आरक्षण आहे हे जे थोडीशी अन्यायकारक आहेत, बेकायदेशीर किंवा अन्यायकारक जे जनतेवर लादली जाणार आहेत त्याबद्दलचा महत्वाचा प्रश्न मी या अधिवेशनाच्या द्वारे मी सूचित केला आणि त्याच्यावर सकारात्मक दोन्ही म्हणजे मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तो दुसरे उपमुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री आहेत, या दोघांनी सकारात्मक भूमिका घेऊन कुठल्याही पद्धतीने या जनतेवर, पिंपरी चिंचवडच्या जनतेवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीची सकारात्मक भूमिका ही त्यांनी घेतली. आणि मी जेव्हा लक्षवेधी मांडली त्या लक्षवेधीला उत्तर देताना उदयजी सामंत जे मंत्री आहेत त्यांच्याकडे जो चार्ज होता तर त्यांनी मला सांगितलं, उत्तरात सांगितलं की हा जो काही प्रारूप विकास आराखडा आहे हा निश्चितच अन्यायकारक आहे आणि याच्यावर कुठल्याही प्रकारे जनतेवर अन्याय होणार नाही याची आम्ही 100% दखल घेऊ आणि सजेशन ऑब्जेक्शन मध्ये ज्या ज्या ऑब्जेक्शन आलेले आहेत त्या ऑब्जेक्शनवर प्रत्येक नागरिकांचं हेरिंग होणार आहे आणि हेरिंग घेऊन त्याच्यावर जे ज्या चुकीच्या गोष्टी असतील, ज्या ज्या गोष्टी अन्यायकारक असतील त्या सगळ्या आम्ही काढून टाकू असं त्यांनी त्या लक्षवेधीच्या उत्तरामध्ये मला आश्वासित केलेलं आहे. त्याप्रमाणे सर्वात महत्वाचा म्हणजे माझे पत्रकार बंधू आणि भगिनींसाठीच जे महायुतीच्या सरकारनं जे
महामंडळाची आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांच्या नावाने एक महामंडळाची स्थापना केलेली आहे आणि स्थापना करून त्याचं पुढे काही अजून सुरुवात झालेली नाहीये. तर तो एक महत्वाचा प्रश्न मी आवर्जून या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या माध्यमातून मी मांडलेला आहे आणि निश्चितच त्यालाही सकारात्मक भूमिका ही शासनाने घेतलेली आहे. आणि शासनाने घेतल्यानंतर ज्या पद्धतीने विविध महामंडळे आहेत आणि त्यांना ज्या पद्धतीच्या सवलती आहेत, ज्या पद्धतीचे त्यांना सवलती दिल्या जातात त्याच पद्धतीचे आमच्या महामंडळाला पण मिळावं अशी मी मागणी केली आणि त्या महामंडळामध्ये सुद्धा मला सकारात्मक भूमिका मिळालेली आहे. तारांकित लक्षवेधीच्या माध्यमातून मग मुळा नदी पात्रातून बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करावी. अन्नधान्य वितरण कार्यालयामध्ये जो काही गैरव्यवहार होतोय त्याच्याबाबतचाही प्रश्न मी उपस्थित केला. धर्मादाय रुग्णालयामध्ये सवलतींच्या योजनेच्या अंतर्गत ऑनलाईन अंमलबजावणी व्हावी यासाठीचाही प्रश्न उपस्थित केलाय. त्याचबरोबर अन्न आणि औषध प्रशासन विभागातील रिक्त पदे भरून लवकरात लवकर काढावी, जेणेकरून जे काही भेसळ आजकाल चालू आहे ती भेसळ थांबवण्यासाठी जास्तीचा प्रशासकीय कर्मचारी तिथे नियुक्त व्हावं या गोष्टींचा त्यामध्ये सहभाग आहे. बनावट पॅथॉलॉजी लॅब्सवरही कारवाई केली पाहिजे. आज आपण पाहतो की छोट्या मोठ्या आजारांवर आपल्याला जे काही तपासण्या कराव्या लागतात आणि तपासण्याच्या माध्यमातून जे काही जास्तीचं शुल्क आकारलं जातं आणि त्याचबरोबर ती पॅथॉलॉजी ही ऑथोराईज आहे की नाही, तिची नोंदणी ही वैद्यकीय विभागाकडे झाली आहे की नाही याची नोंद व्हावी, याचं अवलोकन व्हावं, मूल्यांकन व्हावं यासाठीचे प्रश्न मी उपस्थित केलेले आहेत. त्याच्यामध्ये औचित्याच्या या मुद्द्यांवरनं स्थानिक आणि राज्य प्रश्नांवरही मी बरेचसे मुद्दे उपस्थित केले होते. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामधील जे काही आमचे नागरिक राहतात, जे PMRDA असेल, MIDC असेल अशा जागांवर गेली अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत, परंतु त्यांचे प्रॉपर्टी कार्ड किंवा सातबारा झालेला नाहीये. मग थेरगाव परिसरामधील आमचे नागरिक असतील, वाल्हेकरवाडीमधील नागरिक असतील किंवा इकडे भोसरीमध्ये काही परिसरातील इंद्रायणी नगर आणि त्या बाजूच्या परिसरातील काही नागरिक असतील, अशा नागरिकांचे जी घरं PMRDA किंवा शासकीय जागेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आहेत आणि त्याचं रितसर म्हणजे टॅक्स असेल, MSCBचं मीटर असेल, रस्ते तिथे झालेले आहेत, ह्या सगळ्या सुविधा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून देत असणाऱ्या ठिकाणी आपण ती प्रॉपर्टी कार्ड हे त्या जमीन मालकाच्या म्हणजे आता जो नागरिक तिथे राहतोय त्याच्या नावाने व्हावे. सिडको आणि म्हाडामध्ये ज्या पद्धतीने केलं जातं त्या पद्धतीने करण्यासाठी मी या औचित्याच्या मुद्द्याच्या प्रश्नांवरनं मी विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला होता. त्याचबरोबर गोवंश हत्या आणि गोमांस वाहतूक करणाऱ्या अवैध प्रकारे करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशा पद्धतीने मी प्रश्न तिथे औचित्याच्या मुद्द्याच्या द्वारे उपस्थित केलेला होता. त्यानंतर विविध विषयांचं वर जे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 5 विषयांवर अर्धा तास चर्चेसाठी मी वेळ मागितला होता. त्याच्यामध्ये DP आणि आराखड्यातील बेकायदेशीर आरक्षणे रद्द करणे, जो परत दुसऱ्यांदा मी तो प्रश्न मांडलेला होता. पवना मुळा इंद्रायणी नदी स्वच्छता व प्रदूषण मुक्त व्हावी याच्यासाठी जो काही आपला नदी सुधारचा आराखडा आहे तो लवकरात लवकर लागू करून आपल्या इथली जी पवनामाई असेल, इंद्रायणी असेल किंवा मुळा असेल ती स्वच्छ आणि सुंदर व्हावी आणि आपल्या शहराचं हे जे काही तिन्ही आपल्या नद्या आहेत त्या ज्या तिन्ही नद्या स्वच्छ असावा याच्यासाठी ही मी अर्धा तास चर्चेसाठी लक्ष वेधलं होतं. त्याचप्रमाणे PMPLच्या समस्येचे निराकरण, कारण PMPLची परिस्थिती आपण पाहताय की PMPL किंबहुना जगामधले कुठलेही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे जे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत म्हणजे तुम्ही लंडनमध्ये गेलात तरी
त्यांची परिस्थिती ह्या किंवा महाराष्ट्रातील किंवा इंडियातील कुठलेही ट्रान्सपोर्ट असतील, मग एसटी महामंडळ असेल, PMPL असेल, हे सगळे ट्रान्सपोर्टची अवस्था ही सगळीकडे सेमच आहे. कारण त्यांना मिळणारा हा जो काही सोर्स आहे, इन्कम आहे, तो प्रत्येक ठिकाणी कमीच असतो आणि त्याच्यामुळे त्यांना ज्या अडचणी येतात त्या अडचणी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून कशा दूर केल्या जातील याच्यावर मी चर्चा केली होती. मुंबई एक्सप्रेसवर हायवेवर अपघातांवर नियंत्रण येण्यासाठी आता जे काही शासनाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत, मग तिथे CCTV कॅमेरे, AI चे कॅमेरे, स्पीड गन असे विविध उपक्रम राबवलेले आहेत. त्याच्या पुढेही आणखी लेग कटिंग सारख्या ज्या गोष्टी होतात आणि त्याच्यामधनं अपघात होतात आणि अपघातामध्ये बरेच लोकांचा मृत्यू होतो. हे अपघात आणि मृत्यू टाळण्यासाठीचे काही प्रश्न मी उपस्थित केले होते. त्याच्याबरोबर जे काही महाराष्ट्र शासनाने विधेयक मांडले होते त्या विधेयकांमध्ये ही चर्चा करण्याचं मला या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सहभाग करण्याचा मला लाभ मिळाला आणि त्याच्या दरम्यान जे काही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कायदा जो आहे त्याच्यामध्ये मला चर्चा करण्याचं संधी मिळाली आणि या चर्चा करत असताना जे काही वाढतं शहरीकरण आहे आणि वाढत्या शहरीकरणामुळे जे काही तरुण वर्ग जो चुकीच्या मार्गाला लागलेला आहे, मग त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने जे काही गुन्हेगारी घडते, त्याच पद्धतीने जे काही अंमली पदार्थांचं सेवन किंवा विक्री होत असेल, गुटखा असेल, दारू असेल, असे अनेक प्रकारचे अवैध धंदे हे चालू असतात आणि त्याच्यातूनच असंघटित गुन्हेगारी ही निर्माण होती. मग आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पुणे परिसर हा कोयता गँगसाठी प्रसिद्ध आहे आणि ह्या अशा कोयता गँगला आपण असंघटित गुन्हेगारीमध्ये आणावं आणि त्यांनाही मोकोका लावावा, जेणेकरून पुढे ते मोठे गुन्हेगार होऊ नये. अशा पद्धतीने या विधेयकाच्या माध्यमातून संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सुधारणा हे विधेयक जे आलं, या विधेयकाच्या माध्यमातून मला चर्चा करण्याचा, तिथे सहभागी होण्याचा मला लाभ मिळाला किंवा मी तिथे सहभागी होऊ शकलो. त्यानंतर झोपडपट्टी पुनर्विकास विधेयक हे 2025चं आणलं, जे फक्त मुंबई पुरतंच मर्यादित त्यांनी आणलं होतं. तर त्या चर्चेच्या दरम्यान ज्या महाराष्ट्रातील मधील अ वर्ग महापालिका आहेत, ब वर्ग महापालिका आहेत, त्यांनाही हे विधेयक, त्या सुधारणा ह्या लागू करावा असंही या विधेयकाच्या माध्यमातून मी तिथं माझ्या जे काही ऍडिशन पॉइंट होते ते मांडलेले आहेत, जेणेकरून कुठल्याही पद्धतीने बेकायदेशीररित्या किंवा तिथे कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये. की आता आपण पाहत आलोय की मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये किंवा नागपूरमध्ये किंवा इतर शहरामध्ये जे काही अडथळे आलेत किंवा गैरव्यवहार झालेत, ते गैरव्यवहार अडथळे हे आपल्या इथे होऊ नये आणि खरोखरच जो झोपडपट्टीमध्ये राहणारा गेली 25-30 वर्षांपासून वास्तव्य करणारा आमच्या नागरिकाला, झोपडपट्टी धारकाला, त्याला चांगलं घर मिळावं, जे माननीय नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे की प्रत्येकाला घर PMYच्या अंतर्गत असेल, झोपडपट्टी सुधारण्याच्या माध्यमातून असेल किंवा हाऊसिंग फॉर दिस हाऊसिंगच्या माध्यमातून असेल, या सर्व विविध प्रकारच्या माध्यमातून प्रत्येकाला घर मिळावं हा त्यामागचा हेतू होता. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांशी आणि पालकमंत्री अजितदादा यांच्याशी जी काही आमची भेट झाली, चर्चा झाली, बैठक झाली, त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि त्या परिसरातील जी 7 गावे आहेत, ती 7 गावे सहभागी करून घेण्याचंही एक सकारात्मक चर्चा ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन्हीशी झाली आणि त्या माध्यमातून लवकरच हे मारुंजी, नेरे, सांगवडे आणि हिंजवडी या 7 गावांचा आणि गौजे समावेश लवकरच त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन ते म्हणजे लवकरात लवकर आपण हे जे काही
आपल्या पिंपरी चिंचवड शहराला लगत असणारी ही जी काही गावं आहेत त्यांचं बकालपणा होऊ नये, चांगल्या पद्धतीने त्यांचं डेव्हलपमेंट व्हावं या उद्देशाने ती गावं लवकरात लवकर महापालिकेमध्ये समावेश करण्याचा त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. जे काही विविध ठिकाणी जी काही अनधिकृत बांधकामे आहेत, जी धार्मिक स्थळे आहेत, की जी धार्मिक स्थळे तर बऱ्यापैकी अनधिकृत सगळ्याच धर्माची आहेत, कुठल्याही धर्माच्या विरोधात न जाता जिथं जो धर्म आपल्या संस्कृतीला टिकून आपल्या धर्माचं रक्षण आणि वाढ करतोय त्याच्या विरोधात आम्ही कुणीही नाही. पण जिथे अनधिकृत व्यवहार होतात अशा ठिकाणी कारवाई करावं, मग ते कुठल्याही धर्माचं असेल तरी त्याच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी मी या चर्चेमधनं माननीय मुख्यमंत्री साहेबांना केलेली आहे. त्याचबरोबर राज्याची प्रगती आज आपण पाहिलं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ब्रीद आहे की आता महाराष्ट्र थांबणार नाही. आणि खरोखरच जर आपण पाहिलं तर 2014 ते 19 आणि मधल्या काळामध्ये 23 ते आता 24 दीड वर्षामधलाचा महायुतीचा कार्यकाल याच्यामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे जे काही निर्णय झाले, मग ते शेतकऱ्यांच्या बद्दल असतील, कामगारांच्या बद्दल असतील, संघटित असंघटित कामगार असतील, सामान्य जनता असेल किंवा आमचे टॅक्स पेयर असतील, यांच्याबाबत जे जे निर्णय झाले ते खरोखरच वाखाणण्याजोगे आणि कौतुकास्पद होते. आणि त्याच्या जोरावरच पुन्हा एकदा 2024ला महायुतीला भरघोस प्रमाणे यश मिळालेलं आहे. आणि त्याच्यासाठी आता महाराष्ट्र थांबणार नाही. आणि जे काही आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी जे काही आपलं भारतीय अर्थव्यवस्था ती 2014ला जी 10व्या स्थानावर होती ती 5व्या स्थानावर आणण्याचं काम केलं. आणि आता 5व्या स्थानावरनं पहिल्या 3 मध्ये आणायचं काम आणि 5 ट्रिलियन इकॉनॉमी जे भारताचं अर्थव्यवस्था उद्दिष्ट आहे ते बनवण्यासाठी महाराष्ट्राचा जास्तीत जास्त सहभाग. मग दावोस मध्ये गेल्यानंतर जी काही गुंतवणूक म्हणजे आपण जर पाहिलं तर भारतामध्ये येणाऱ्या एकूण गुंतवणुकीमध्ये 1 नंबरची गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये मग तळेगाव असतील, आपलं चाकण MIDC असेल, तळेगाव असेल, रांजणगाव असेल किंवा महाराष्ट्रातील जर आपण विदर्भ आणि मराठवाडा मग जालना या ठिकाणी स्टील फॅक्टरीच्या तिथे असेल, अशा विविध ठिकाणी जे काही परदेशीय गुंतवणूक ही या सरकारने आणले त्याबद्दलही सरकारचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि ज्या उक्तीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री जी म्हणतात की आता महाराष्ट्र थांबणार नाही, तर निश्चितच या सगळ्या औद्योगिक धोरणांमुळे आणि या विकासाच्या जोरावर आपण पाहिलं अटल सेतू असेल किंवा आपण वाढवण बंदर असेल, त्याच्यानंतर आता जो काही महामार्ग आणि महामार्गांचे जाळं हे पूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने काम करतंय त्या पद्धतीने निश्चितच महाराष्ट्र आता थांबणार नाही. आणि विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र हा 1 नंबरलाच राहील असं या एकंदरीत परिस्थितीवरनं मला म्हणावंसं वाटतं. मग शेतकऱ्यांसाठी हरित ऊर्जा पुरवठा योजना असेल, गुन्हेगारी नियंत्रणासाठी सायबर सुरक्षा असेल, नार्को टेस्ट सेल स्थापना असेल आणि डिजिटल भारताच्या दिशेने 50 सायबर लॅब्स म्हणजे जे काही आज डिजिटायझेशन होत आहे आणि त्याच्यामधनं जे काही सायबर गुन्हे होतात हे रोखण्यासाठी 50 सायबर लॅब आणि हेल्पलाईन क्रमांक याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. नवे शिक्षण धोरणाअंतर्गत नवी मुंबईत 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचेही प्रकल्प हे या विधिमंडळाच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळणार आहेत. त्याचबरोबर जनसुरक्षा कायद्याच्या बाबतीत बोलताना आपली जनता सुरक्षित कशी राहील आणि कुठल्याही पद्धतीचं कुणीही म्हणजे अतिताईपणा न करता जनसुरक्षा कायद्यामध्ये जो गुन्हेगार असेल त्याला घेण्याचं काम या अधिवेशनाच्या द्वारे महाराष्ट्र जनतेला देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. निश्चितच या जवळपास 20-21 दिवस चाललेल्या या अधिवेशनामध्ये निश्चितच माझ्यासारख्या नवीन आणि तरुण कार्यकर्त्याला
जे काही विधिमंडळातील प्रगल्भ नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत, मग ते सत्ताधारी पक्षातील आणि विरोधी बाकावरचे सुद्धा नेते आहेत, यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. विधिमंडळात कशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करावा, कुठले मुद्दे मांडावे, हे या अधिवेशनाच्या द्वारे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथे समजलं. आणि निश्चितच या अधिवेशनाच्या या पूर्ण वेळ मला सांगायलाही आनंद वाटतो की तिन्ही अधिवेशनामध्ये 100% उपस्थिती मी तिथे नोंदवलेली आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पण मी आपल्या पिंपरी चिंचवड शहराने जे काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर जे प्रेम केलंय आणि जो विश्वास ठेवलेला आहे, तो विश्वास सार्थ करण्याचं काम या पुढील काळामध्येही मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि आपण सर्व जनतेने निवडून दिलेला एक सामान्य नागरिक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून मी या पुढील काळामध्ये या आपल्या सर्वांच्या ज्या काही अडचणी असतील, प्रश्न असतील, ते पुढील काळात शासन दरबारी मांडण्याचा मी प्रयत्न करेल आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करेल. उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो. सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. विकास आराखड्याबाबत नक्की भूमिका काय? विकास आराखड्याच्या बाबतीची नक्की भूमिका हीच आहे, जे अन्यायकारक आणि जे आरक्षण गेली 30-35 वर्षामध्येही डेव्हलप करू शकलेले नाहीत, त्याच्यामध्ये मग HCMTR असेल किंवा रिंग रोड असतील किंवा जे काही 24 मीटर 12 मीटरचे जे रस्ते आहेत की जे गेली 25 वर्षांमध्येही डेव्हलप करू शकले नाहीत, ते पुन्हा विकास आराखड्यामध्ये आलेले आहेत, ते रद्दच व्हावे, याच पद्धतीने आमची भूमिका असणार आहे. एक आमदार संपूर्ण विकास आराखडा रद्द करावा म्हणून मागणी करतात, तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं सामंजस्य निश्चितच होईल. कारण आताशी सजेशन ऑब्जेक्शन झालंय, सजेशन ऑब्जेक्शन नंतर ज्या काही हेअरिंग्स होतील आणि हेअरिंगच्या अंतर्गत आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सर्वजण एकमत असेल की कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही आणि जर जास्त प्रमाणे जर अन्याय होत असेल तर निश्चितच याला स्थगिती मिळावी किंवा कॅन्सल व्हावा असाच आमचा सूर असणार. 50,000 हरकती आल्या, त्याचा अर्थ काय घ्यायचा? 50,000 हरकती आल्यात याचा अर्थ लोकसंख्या पण वाढलेली आहे. दुसरी बाजू जर आपण पाहिली तर एवढ्या हरकती यायला नाही पाहिजे, दोन्ही बाजू आहेत. तर याच प्रश्नाला धरून प्रश्न असा आहे की थेरगावमध्ये जास्तीत जास्त डीपी मध्ये बाधित लोक होणार आहेत. थेरगावमध्ये मला वाटतं शहरातले सगळ्यात जास्त आंदोलन झाले असतील. थेरगाव बंद झालंय, थेरगावमध्ये मोर्चे झाले, आधी थेरगावमध्ये साखळी उपोषण चालू आहे आणि लोकांचं म्हणणं आहे की आता सुना घरी आल्यात, लग्न झालेत मुलांची, आता आमच्याकडे ज्या प्रॉपर्टी आहेत, आता आमच्याकडे ते प्रॉपर्टी कार्ड नाही, मग आता वरती घर बांधायचं का नाही, काय प्रश्न आहे, त्यांना काय शाश्वती द्या? तोच प्रश्न मी विधिमंडळामध्ये मांडलेला आहे. ज्या पद्धतीने इतर ठिकाणी म्हणजे सिडको असेल किंवा म्हाडा असेल अशा ठिकाणी ज्या पद्धतीने त्या जागेवर ज्या आमच्या नागरिकांनी घरं बांधलेली आहेत आणि त्यांना त्यांचं हस्तांतर करून प्रॉपर्टी कार्ड किंवा सातबारा करून दिलाय, त्याच पद्धतीने इथेही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतही करावं अशा प्रकारची मी मागणी विधिमंडळात केलेली आहे आणि निश्चितच त्याला आम्हाला यश मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी ह्याला टेन्शन न घेता हा प्रश्न लवकरात लवकर, ज्या पद्धतीने महायुतीच्या सरकारने जो काही गुंठेवारीचा कायदा आम्ही आणला, गुंठेवारी कायद्याच्या द्वारे आम्ही जी अनधिकृत बांधकामं होती ती अधिकृत करण्याचं काम हे महायुतीच्याच सरकारने केलं. त्याच्यामुळे हेही काम महायुतीचं सरकारच करणार आहे. धन्यवाद. डीपी बद्दल ह्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडली, परंतु शुक्रवारी रात्री 10 वाजेपर्यंत नगर रचना कार्यालयामध्ये शहरातील नामवंत बिल्डर असतील, राजकारणी मंडळ होती, बसून होती. आता नेमकं ते प्रश्न कुठले सोडवणार आहेत का, ते डीपीसाठी लढत होते का कशासाठी होती याबाबत आपल्याला काही कल्पना आहे का? तुम्ही तर लक्षवेधी मांडली पण त्यांनी इथंच लढत होते गायकवाड साहेबांकडे.
नेमकं काय ते कोणत्या प्रश्नासाठी काय कल्पना याची नाही, मला ह्याच्याबाबत काही कल्पना नाहीये आणि माहिती मिळाली की मी नक्कीच सांगेन. शंकरजी, अजून एक ह्याला प्रश्न आहे की अनेक तिथं हरकती घेण्यासाठी शहरातून अनेक कार्यकर्ते येत होते, खूप चिडलेले होते. त्यांचं असं म्हणणं की जिथं आपण एखाद्या बिल्डिंगला परमिशन दिलेलं आहे, कम्प्लेक्शन दिले, त्याच्यावरही आपण आरक्षण टाकलेले आहेत, तर हे अधिकारी जे आहेत ते काय शुद्धीवर असताना असे काम करत नाहीत, तर आपले कार्यकर्ते असे काय म्हणले का काय की बेशुद्ध अशुद्ध? नाही, निश्चितच ज्या ठिकाणी अन्यायकारक झालेले आहेत की जिथं महापालिकेने म्हणजे त्यांची लायबिलिटी आहे की जिथे प्लॅन पास केलेल्या बिल्डिंग असतील, भूखंड असतील, लेआउट मधले भूखंड असतील, अशा ठिकाणी जे काही आरक्षणे पडलेले ते अन्यायकारक आहेत आणि त्याच्यासाठीच आम्ही लढत आहोत. आणि जे पूर्वीपासून जी घरं आहेत त्या घरांवरनं रस्ते आहेत अशासाठीच आम्ही लढत आहोत. तर निश्चितच ह्या आमच्या लढ्याला यश येणार आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असे म्हणाले होते, आमदार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री भोसरीच्या कार्यकर्ते मेळाव्यामध्ये असे म्हणाले होते की ज्या ठिकाणी झोपडपट्टी नाही तिथं झोपडपट्टी दाखवून TDR मिळवण्याचं काम या पिंपरी चिंचवड शहरात चालू आहे. तसंच आपल्याच विधानसभेमध्ये जाधव वस्ती, रावेत या परिसरामध्ये झोपडपट्टी नसताना तिथं झोपडपट्टी मंजुरी या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तर या संदर्भामध्ये पालकमंत्र्याचा दबाव नाही का कुठल्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा या अधिकाऱ्याला अभय मिळतंय का, असं काय वाटतं तुम्हाला? नाही, तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलाय त्याच्याबाबत मी अधिवेशनाच्या काळात मुंबईला असताना मी आपल्या माध्यमाच्या द्वारेच मला हा प्रश्न तिथं समजला किंवा अशा पद्धतीचं काहीतरी चिंचवड विधानसभेच्या परिसरामध्ये होत आहे असं मला समजलेलं आहे. कालच अधिवेशन संपून आलो. काल मी आमदार आपल्या दारी हे अभियान असल्यामुळे आणि शनिवार असल्यामुळे मला संबंधित अधिकाऱ्यांशी बोलता आलेलं नाहीये. सोमवारी मी संबंधित अधिकाऱ्यांना मी माझ्या पत्राद्वारे मागणी करणार आहे की खरं काय आहे आणि काय नाही. मग जी काही माहिती येईल त्याच्यानंतर मी तुम्हाला उत्तर देईन. डीपी नेमकं रद्द केला पाहिजे. तुमचा अभ्यास भरपूर झाला डीपीवरती. डीपी नेमकं रद्द केला पाहिजे की तो सुधारणा केली पाहिजे, नेमकं विधेयक? दोन्ही गोष्टी आहेत. जर जास्त प्रमाणे अन्यायकारक असेल तर तो रद्द झाला पाहिजे. एक पत्रकारांच्या दृष्टीने प्रश्न आहे. सरांनी अभिनंदन केलं की चांगला प्रश्न, कारण इतरांचे प्रश्न नेहमी विधिमंडळात मांडले जातात, कुठलाही घटक असू द्या. पत्रकारांचे प्रश्न फार मांडले जात नाहीत. तुम्ही मांडला तो महामंडळाच्या दृष्टीने खूप चांगला आहे. पण गेली अनेक वर्षापासून मागणी केली जाते की पत्रकार संरक्षण कायदा जो आहे तो महाराष्ट्र शासनाने संमत केलेला आहे, पण त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. त्याचं नोटिफिकेशन निघालेलं नाही. मुख्यमंत्र्यांचं काम आहे. आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला संधी मिळाल्यास पुन्हा एक तशी विनंती करा की फक्त नोटिफिकेशन करा, म्हणजे पत्रकार हल्ल्याविरोधी जो कायदा आहे तो पक्का होईल आणि पत्रकारांना संरक्षण मिळेल. अशी आपण संधी घेऊन नक्कीच मी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे मी फक्त मागणीच नाही करणार, तर आपल्यातलं शिष्टमंडळ कोण येत असेल बरोबर तर त्यांना पण घेऊन जाईल. तो प्रॉपर्टी कार्ड बद्दल तो फार चांगला विषय होता. प्रॉपर्टी कार्ड म्हणजे प्राधिकरणाचे काय 11,000 घरं आतापर्यंत विकली त्यांनी, किंवा जे भूखंड 6,500 दिले होते त्याच्यात लोकांनी बंगले बांधले. परंतु प्रॉपर्टी कार्डच्या बाबतीत फक्त तेवढ्या लोकांपुरताच विषय आहे की प्राधिकरणामध्ये जवळपास त्यांची 2,500 हेक्टरपैकी काहीतरी मला वाटतं 250-300 हेक्टरवरती जी अतिक्रमण झालेली आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये नियमित होणार. आता प्रॉपर्टी कार्ड हे दोन पद्धतीचे आहेत. जे 99 इयर लिस्टचे आहेत तर त्याही गोष्टी आता मंजूर झालेल्या आहेत. त्याच्यातही जे अधिकृत बिल्डिंग बांधून जिथे राहतात आणि प्राधिकरणानेच ते विकलेले आहेत तर अशा लोकांनाही आता लगेच प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहेत. त्याच्याबरोबर जे काही आमचे नागरिक जे गुंठा 2 गुंठे घेऊन इथे वास्तव्याला आलेले आमचे कामगार बंधू भगिनी आहेत त्यांची जी घरं आहेत जे अनधिकृतपणे तिथे दिसतात तर त्यांच्यासाठीचा आमचा हा लढा आहे की त्यांना आम्ही महापालिकेमध्ये एक ठराव पण केलेला आहे सगळ्या नगरसेवकांनी की तो नाममात्र दरात म्हणजे 1 रुपयाच्या दरामध्ये हस्तांतर फी घेऊन तुम्ही आम्हाला आमच्या नावाने ते प्रॉपर्टी कार्ड किंवा 7/12 बनवून द्या, अशीच आमची मागणी. याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नगर किंवा वसाहती झाल्यात, वस्त्या झाल्यात त्या सगळ्या त्याच्यामध्ये येणार आहेत. तुमच्या अनधिकृत बांधकामाविषयी भाजपने मागे 14 पासून घोषणा केली, 19ला घोषणा केली होती एकही वीट पाडू देणार नाही. शहरामधले अवैध बांधकाम नियमित करणार, दंड आकारून, पण त्या संदर्भात आतापर्यंत तसं काहीच झालं नाही. फक्त शास्तीकर माफी झाली, पण पुढे काय? तुम्ही आता चांगला प्रश्न उपस्थित केला. शास्तीकर माफी असेल किंवा अनधिकृत बांधकामाचा अधिकृत
करणं हे काम फक्त महायुतीच्या शासनानेच पुढे येऊन केलेलं आहे. शास्त्रीकर कुणी लावला हे तुम्हालाही माहिती आहे, पूर्ण सगळ्या जनतेला माहिती आहे, आणि त्याचा माफीकरण कुणी केलं हेही माहिती आहे. त्याच पद्धतीने आता शहरीकरण हे वाढतं शहरीकरण आहे, आणि नियोजनाचा काहीसा म्हणजे ताळमेळ नसल्यामुळे हे जे काही अनधिकृत बांधकामे होतात, तर हे फक्त पिंपरी चिंचवड शहराचाच विषय नाहीये, तर पूर्ण महाराष्ट्रात नव्हे किंबहुना भारतामध्ये आहे. वाढतं शहरीकरण, वाढती लोकसंख्या आणि आपल्याकडे असणारे मर्यादित लँडबँक या सगळ्या गोष्टींमुळे किंवा नैसर्गिक साधनं जी आहेत की जिथे पाणी हवामान चांगले त्याच ठिकाणी नागरिक स्थलांतर जास्त होतात, आणि अशा ठिकाणीच असे प्रश्न उपस्थित होतात. यासाठीच तर मग आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि माननीय मोदीजी हे जे काही धोरण आखतात आहेत की सगळीकडे समान विकास झाला पाहिजे, याच्यासाठी मग विदर्भ असेल, मराठवाडा असेल या ठिकाणी नवीन इंडस्ट्री तयार करणं की जेणेकरून स्थलांतरांचं प्रमाण कमी होईल आणि नागरिकांना आपल्या गावीच जे हाताला रोजगार मिळेल, त्यांना तिथे उद्योगधंदे चालू करता येईल, अशा पद्धतीचा हा नियोजनबद्ध कार्यक्रम हा चालू केलेला आहे. आपण पाहिलं की जवळपास आता अमृत महोत्सव आपण स्वातंत्र्याचा साजरा केला, आणि अमृत महोत्सवाच्या काळामध्ये 90च्या दशकानंतर जी काही लोकसंख्या वाढ झाली आणि शहरीकरणाचं वाढ झालेली आहे, याचा समतोल साधण्याचा प्रशासन, शासन आणि नागरिक याच्यामध्ये चालू आहे. निश्चितच येणाऱ्या या 4-5 वर्षामध्ये याच्यावर मोठा तोडगा निघेल. आमदार एक प्रश्न आहे की प्रशमित संरचना कायदा जो आहे तो 52 आणि 52 नुसार तो अंमलबजावणी करून नागरिकांच्या मिळकती अधिकृत का करण्यात येत नाहीये? प्रशमित संरचना कायदा जो कलम 52 आणि ब नुसार आहे, तर त्याच्यावर अवलंबून त्याचं काय अंमलबजावणी होत नाही? याच्यासाठीचा मी प्रश्न मांडलेला आहे. त्याचा आता संबंधित विभाग हा अभ्यास करतोय, आणि त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला सूट देता येईल आणि त्याचा GR काढता येईल याचं खालील नगर विकास मंत्री असेल, मुख्यमंत्री साहेब असतील यांनी खाली निर्देश दिलेले आहेत, आणि त्या पद्धतीने काम चालू आहे. येणाऱ्या लवकरच काही दिवसामध्ये त्याच्यावर तोडगा निघेल. हॅलो, एकीकडे ठाणे असेल किंवा वसई विरार असेल, इथं अतिक्रमण करून ज्या इमारती बांधल्या होत्या त्या पाडल्या गेलेल्या आहेत, ज्या आरक्षित जागेवर होत्या, आणि तुम्ही सांगता येते की प्राधिकरणाच्या आरक्षित जागेवर ज्या इमारती म्हणजे घरं झालेली आहेत ती आपण कायम करू, हे शक्य आहे का? नाही, तो आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे, आणि सरकारी जमीन आहे, सरकार जमीन आहे ती घरांसाठीच होती, लोकांच्या घरांसाठीच होती, आणि आरक्षण ही हे अमेनिटीज म्हणजे आरक्षण म्हणजे जिथं खेळाचं मैदान आहे, स्कूल आहे, नाही, दोन प्रश्न वेगळे आहेत. आरक्षित जागा ही आणि संपादित केलेली जागा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. संपादित केलेल्या जागांवर नवनगर प्राधिकरण संपादित कशासाठी झाल्या होत्या जागा? लोकांना, मध्यमवर्गीय लोकांना कमी दरामध्ये घरं मिळावी ह्याच्यासाठीच संपादित झाली होती. आणि जे काही ठाण्याचं तुम्ही उदाहरण देता ते आरक्षित जागा म्हणजे कुठल्या तरी एका कारणासाठी आरक्षण होतं, म्हणजे खेळाच्या मैदानासाठी होतं, शाळेसाठी होतं, प्लेग्राऊंडसाठी, गार्डनसाठी, अशा आरक्षणाच्या जागेमध्ये जर घरं झाली असतील तर त्याच्यावर कारवाई झालेली आहे. आमदार साहेब, प्रश्न असा आहे की पवना, मुळा आणि इंद्रायणी याबाबत तुम्ही शहरातील नद्यांबाबत प्रश्न उपस्थित केलेत, पण अनेक वर्ष या नद्यांची जी अस्वच्छता आहे ती वारंवार होत चालली, अनेक वेळा उपस्थित केलेले प्रश्न, परंतु आणखी तिथं दूषितच होत चालली आहे. पुढे येणाऱ्या काळात त्याच्यावरती स्वच्छ होणार आहे का असं तुम्हाला विश्वास वाटतोय? 100% वाटतोय. 100% वाटतोय, कारण आता जर आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केले आणि जे काही नदी सुधार प्रकल्प आहे, मागच्या 15 दिवसापूर्वीच एन्व्हायरमेंट क्लिअरन्स पण आपल्याला पवना नदीचं मिळालेलं आहे. लवकरच त्याच्याबाबतचे पण तयार होतील, आणि आम्ही फक्त अर्धा भागच आम्ही सुधारित करणार नाही. मग इंद्रायणी असेल, पवना असेल किंवा मुळा असेल, उगम जिथनं झालाय तिथपासून आम्ही हे सुधारण्याचं काम हाती घेतलंय. मग PMRD रिजन मध्ये जेवढा एरिया येतोय, जेवढ्या आपले नदीचे पात्र येतात, नदीचा एरिया येतोय, त्यांना आम्ही सांगितलंय, आणि त्याच्यासाठीची एक जॉईंट मीटिंग हे माननीय पंकजाताई मुंडे आणि नगर विकास मंत्री आणि महापालिका आयुक्त म्हणजे दोन्ही महापालिका आणि PMRD यांची एक संयुक्त मीटिंग झाली, आणि त्याच्याद्वारे
PMRD हद्दीमध्ये जेवढे गृह प्रकल्प आहेत, कारखाने आहेत, त्यांनी STP करावा, किंबहुना त्यांनी नाही केला तर PMRDने करावा असं सूचित केलेलं आहे. आणि MPCBने आता त्याच्यावर कारवाई करायला सुरुवात झालेली आहे. आपण जर पाहिलं मागच्या महिन्याभरामध्ये MPCBने म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचे जे काही अधिकारी आहेत ते गावोगावी जाऊन जिथे दूषित पाणी हे डायरेक्ट नदीला सोडलं जातं त्यांच्यावर कारवाई केली, त्याची नोंद घेतलेली आहे आणि त्यांना STP करायला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने उगमापासून तर जे काही संगम आपला आहे तिथपर्यंत आम्ही हे नदी सुधार प्रकल्प करणार आहे. ठीक आहे, गेली आता ही नदी जे काही प्रदूषित झाली ती एका दिवसात किंवा एका वर्षात नाही झाली. तिलाही जेवढा वेळ लागला त्याच्या 10% वेळातच आम्ही जी नदी सुधार प्रकल्प आम्ही सुधारणार आहोत. रावेच्या SRA प्रकल्पामध्ये जे शहराचे अनेक बिग पूल त्याच्यामध्ये सहभागी आहेत, एका आमदाराच्या बगल बच्चूंचा त्यामध्ये सहभाग आहे वगैरे अशी चर्चा आहे. काय या सगळ्यांच्या संदर्भात कारवाई लावणार का? ओव्हरऑल संपूर्ण SRAच्या बाबतीमध्ये नेमकी भाजपची भूमिका काय? मी नक्कीच आता पत्रकार बंधूंनी अगोदर प्रश्न केला होता त्यांनाही मी म्हटलं की अधिवेशना काळामध्ये मला ही सगळी माहिती आपल्या माध्यमांच्या द्वारे मला मिळालेली आहे. मी निश्चितच सोमवारी संबंधित अधिकारी जे आता आहेत तिथं किंवा महापालिकेचे जे कोणी आपले अधिकारी आहेत त्यांच्याशी चौकशी करेल आणि जर काही चुकीच्या मार्गाने याच्यात जर काय झालेला असेल, गैरव्यवहार झाला असेल तर निश्चितच त्याच्या विरुद्ध मी आवाज उठवेल. आणि जे काही तुमचा SRAच्या प्रकल्पाच्या बाबत जो काही भारतीय जनता पार्टी असेल किंवा केंद्रातील आमचं माननीय नरेंद्र मोदीजींचं सरकार असेल आणि इथे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे, यांची सकारात्मक भूमिका यांच्या या SRA प्रकल्प असतील किंवा PMI योजनेच्या माध्यमातून असेल 3 कोटी महाराष्ट्रातील जनतेला घर देण्याचा आम्ही जे काही प्रस्ताव केलेला आहे त्याच्यापैकी जवळपास 1.25 कोटी घरांची बांधणी आणि कन्स्ट्रक्शन या पद्धतीनं निश्चितच SRAच्या माध्यमातून असेल, हाऊसिंग फॉर डिसहाऊसिंग या माध्यमातून असेल, म्हाडा असेल, सिडको असेल, अशा विविध माध्यमातून ज्या सामान्य जनतेला आजच्या या वाढलेल्या बाजारभावात घर घेता येत नाही त्या लोकांना जास्तीत जास्त घरं देण्याचं काम आम्ही ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून करणार आहोत. शिक्षण क्षेत्राचा प्रश्न आहे रोड येतो का? नदी सुधार प्रकल्पामध्ये रोड बनवणे येतं का? नदी सुधार प्रकल्पामध्ये रोड काय येतो? रोड का बनवला तिथे? कुठे रोड बनवलाय? बनवलेला आहे, मध्ये आले होते बरेच लोक. नाही, आता तो काही पूर्ण प्लॅन अजून त्यांनी डिक्लेअर केलेला नाहीये आणि जर तसा काही कुठे रोड जर अन्यायकारक रोड असेल तर निश्चितच तो त्याला थांबवलं जाईल. शिक्षण क्षेत्रातला एक प्रश्न आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 साली शालेय विद्यार्थ्यांना 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना DBT अंतर्गत शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे देण्यात येत होते. पण मी सर्व शाळांमध्ये जाऊन चौकशी घेतली, 25% विद्यार्थ्यांना त्या काळात सुद्धा पैसे दिलेले नाहीत. आजपर्यंत फॉलोअप घेतोय, पालक फॉलोअप घेतात. आपल्या शिक्षण विभागांकडून एक आपण स्वतः फॉलोअप घ्यावा की त्या विद्यार्थ्यांना आज काय त्यांच्या पालकांना DBT अंतर्गत पैसे मिळाले नाहीत. आयुक्तांना प्रश्न विचारला पैसे गेले कुठे आहेत, तो म्हणतात आहेत तर कुठे ते दाखवा, ताळेबंद जनतेसमोर सादर करावा. आपण याचा फॉलोअप घ्यावा असं मला वाटतं. नक्कीच घेऊन मी फॉलोअप घेईन. शेवटचा प्रश्न आता जनसुरक्षा विधेयकावरती तुम्ही अभिनंदन केलं सरकारचं वगैरे तुम्ही बोलता. हे विधेयक जे अर्बन नक्षलवादासाठी मांडलं गेलं, या शहरामध्ये अर्बन नक्षलवादाचे काही उदाहरण आहेत का? नाही, अशी उदाहरणं येऊ नयेत याच्यासाठीच हा कायदा केलेला आहे. आणि कुठलाच नक्षलवाद नकोय आपल्याला. अर्बन नको किंवा टेररिस्टही नको, कुठलाच नक्षलवाद नकोय. आम्ही नक्षलवादी होणार नाही, त्याच्यामध्ये नाहीये ना, त्या जनसुरक्षेमध्ये तसं नाहीये. त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. धन्यवाद. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.